करताल? माझे नाव आदिती किरण बनकर, 12वी कला. मी विद्याधाम प्रशाला शिक्रापूर यामध्ये शिकत असून मी नुकतेच महावाचन मेळाव्यादरम्यान श्रीना पेंडसे यांची गारंबीचा बापू ही कादंबरी वाचली. ही कादंबरी कोकणात निसर्गरम्य बाबींविषयी सांगणारी असून यामध्ये गारंबी, दाभोळ आणि हरणे या बंदरांचे निसर्गरम्य वर्णन केलेले आहे. या कादंबरीचा नायक बापू असून नायिका ही राधा आहे. बापू हा एका गरीब कुटुंबात विठोबा आणि ऐशी यांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा. त्याचे वडील विठोबा हे गावच्या सरपंच यांच्या घरी कामाला होते. त्याला लहानपणापासूनच गरीब असल्यामुळे मिळणारी चुकीची वागणूक याविषयी त्याच्या मनात कायमच खंत होती. घरात आईशी त्याचे कधी पटले नाही. त्यामुळे पुढे जाऊन बापू हा घराबाहेर जास्त राहू लागला. पुलावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जाऊन बसू लागला. तिथेच त्यांनी तेथील एका व्यक्तीच्या हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. तिथूनच त्याची राधाशी ओळख झाली. पुढे जाऊन त्याने व्यापारात आपला पाय रोवायला सुरुवात केली. जसा जसा बाप मोठा होऊ लागला तसंच वय वाढायला लागले तसंच तो व्यापारात आपले नाव मोठे करू लागला. तिथूनच पुढे विधवा झालेली राधा हिला त्याने कशी तिची मदत केली व तिच्याशी लग्न केले. यातूनच आपल्याला विधवा पुनर्विवाह याच्याबद्दल सांगण्यात येते व ही गोष्ट मला या कादंबरीत खूप आवडली. याबद्दल बापू व राधा यांच्या संसाराविषयी सांगितले असून ही कादंबरी मला खूप आवडली.